वाल्मिकी कराड जो आहे त्याच्या मित्राकडे होती, ती गाडी पुण्यातली होती अशी माहिती आहे. तुमच्याकडे काय काय माहिती? नाही, हे बघा, मी काल पण बोलताना मला असं म्हणायचं आहे की ही जे आदरणीय दादा ज्यावेळेस 21 तारीख होती, साधारणतः 21 तारखेला तिथं आले होते, तिथं ज्या गाडीनं हा आरोपी सिलेंडर होण्यासाठी आला त्याच गाडीचा मालक तिथं होता. त्याचा फोटो मी आपल्याला दाखवतो. मी विनाकारण कुठली गोष्ट खोटी बोलत नाहीये. तुम्हाला जर पाहिजे तर पुरावा मी देतो. तो तिथं माणूस होताच आणि तो त्याची तिथं काय चालत आला का? ज्याच्या नावावर गाडी, ज्या माणसाच्या नावावर गाडी आहे तो माणूस तिथं तुमच्या ABP माझाच्या पत्रकारांनी त्याला विचारलं होतं की वा ही तुम्ही काय करताय म्हणून, म्हणजे तुम्ही इथं ह्याच गाडीनं आले का, ह्याच गाडीतून आले? ते नाही म्हणत होतं. ते मी बघितलं, त्या चॅनलला मी बघितलं. तुम्ही सगळ्यांनी दाखवलं असेल, मला एका कुणाच्या चॅनलवर बोलायचं नाही, पण ही बघितलेली बातमी. आणि तोच माणूस आता आमच्या ABP माझाचे जी आमचे ही आहेत बीड जिल्ह्याचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांच्या पाठीमागे तो उभा दिसतोय आणि ह्या फोटोमध्ये आहे. हे फोटो आहे माझ्याकडे. मी विनाकारण आरोप कुणावर करत नाहीये. माझ्याकडे काही पुरावा नसला तर मी बोलत नाहीये. मग याचा अर्थ माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की हा आरोपी जो आहे ह्याचं तिथं कोण येतंय याच्यासाठी वाच करायला होता का आदरणीय अजितदादाचा सुद्धा ह्यांना हे करायचं आहे? अजितदादाला सुद्धा अडचणीत आणण्यासाठी आरोपीला मदत करणारा माणूस इथं होता. माझा अजितदादावर आरोप नाहीये. माझा आरोप ह्या आरोपीला सहकार्य करणाऱ्या माणसावर आहे. मी काय बोलतो का त्याचं काहीतरी बोलताना कोणतरी म्हणले की बजरंग सोनवणेला प्रसिद्धी पाहिजे. बजरंग सोनवणेला काय पाहिजे? अरे बीड जिल्ह्याच्या जनतेनं मला खासदार करून खूप मोठं प्रसिद्ध केलं आहे. त्याच्यामुळे मला प्रसिद्धी नाही पाहिजे. मला संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी पाहिजे ही माझी मागणी आहे. आणि मी बोलताना हा जो माणूस आहे, हा माणूस अजितदादा आले त्या दिवशी तिथं होता. मीन पवार साहेब आलो त्यावेळेस बी तिथं आलेला होता. जो म्हणजे हा जो कोण येते त्याच्यावर वाच ठेवायला होता आणि हिची बातमी आमच्या तिकडे देत होता या आरोपीला का ही आरोपीला घेऊन आला त्यावेळी त्याची स्वतःच्या नावावर असणारी गाडी आहे. तुम्ही सर्च करून बघा. MS 23BG 2231 नंबरची गाडी बीड पासिंगची कुणाच्या नावावर आहे ती सर्च करून बघा. आणि तोच आरोपी, तो आरोपीला सहकार्य करणार तोच व्यक्ती तो मसाजोगमध्ये दादा आले त्यावेळेस होता. आता कुणी यावा कुणी नावा की दादांचा विषय थोडाच आहे. दादांना मला त्याच्यात काही बोलायचं नाही किंवा टार्गेट करायचं नाही आहे. माझा विषय एकच आहे. मी राजकारण करत नाही. आदरणीय दादांविषयी तर मला बोलायचा काही अधिकार नाही. मी बोलत नाही. मी कुणावरच नाही. आमच्या जिल्ह्यातल्या कुठल्या मंत्र्यावर बोलत नाही. माझं एकच म्हणणं आहे की आमचा संतोष अण्णा देशमुख यांचा जो मारेकरी, जे मारेकरी जे हे कटात आहेत त्यांना तुम्ही फाशी द्या, त्यांना पकडा आणि फाशी द्या. 3 आरोपी आणखी पकडलेले नाहीत ही तू जनतेला सांगा. हेच माझं म्हणणं आहे. याच्याशिवाय दुसरं काही नाही. खूप धन्यवाद. अजितदादा अडचणीत आले ते देखील त्यांनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळलं नाही असं राष्ट्रवादीचे नेते आता म्हणतात. अजितदादाला या सगळ्या प्रकरणावरती प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नाहीये. पक्षाची प्रतिमा मलिन होते धनंजय मुंडे यांना सातत्यानं शेअर केल्यामुळे. हा पूर्णस्वी विषय त्यांच्या पक्षाचा आहे. हा माझ्याशी निगडीत नाहीये. त्याच्यामुळे मी ह्याच्यावर काय उत्तर द्यावा असं मला वाटत नाही. खूप खूप धन्यवाद.